रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण करत आहोत मस्त अशा आळूच्या वड्या. आळूच्या वड्या बघा, बरेच जण आळूच्या पानाचे फतफदे करतात, बरेच जण कुरकुरीत अशी वडी करतात. काही ठिकाणी बघा ऋषीपंचमीला ना याच्या भाजीचा मान देखील आहे, परंतु या भाजीला ना ही एक रानभाजी आहे. याला थोडंसं ना भाजी आळूवडी किंवा त्याची भाजी खाल्ल्यानंतर खाज येते, म्हणून बरेच जण ही भाजी खाण्यासाठी टाळतात. परंतु ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. का तर त्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट तसेच फायबर असल्यामुळे ना ही भाजी अतिशय आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आणि ही नक्की रानभाजी आपण खाल्लीच पाहिजे. या आळूच्या वडीमुळे ना वजन देखील कमी होतं. आपलं पोट जे साफ होत नाही ते देखील साफ होण्यासाठी खूप मदत होते. सांधेदुखीसाठी देखील आळूच्या वडीचा खूप असा फायदा आहे, म्हणजे आळूच्या पानांचा. मग तुम्ही ते कशाही प्रकारे खावा. इथे मी आळूच्या पानांपासून मस्त अशा कुरकुरीत आणि 2 ते 3 दिवस आरामात टिकणाऱ्या आळूच्या वड्या करून दाखवते. आता इथे मी स्वच्छ अशी एक 15 ते 20 आळूची पानं धुवून घेतलेली आहेत. आता जेवढं माझ्याकडे पीठ होतं तेवढं मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये जराशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, म्हणजे ती लसणाची चटणी आहे ती मी टाकलेली आहे. आणि खलबत्त्यामध्ये जरासा ओवा आणि जरासे जिरे घेऊन ते असं व्यवस्थित असं ठेचलेलं आहे. अगदी बारीक करायचं नाही, नाहीतर त्याची पूर्ण चव लागत नाही. जरासं ठेचलं आणि ते देखील त्यामध्ये टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे, कमी जास्त असं तुम्ही करू शकता. आता यामध्ये जराशी हळद देखील टाकून घ्यायची आहे. आता हे झालं आपल्या आळूसाठी आत लावण्यासाठी बेसन पीठ. आता हे तयार करण्या अगोदर मी काय केलं, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि ते उकळण्यासाठी ठेवलं, जेणेकरून आपल्या आळूच्या वड्या भरल्या ना आपण बेसन पीठ लावलं ना त्याला, ते पटकन अशा पाणी उकळलेलं असेल तर पटकन ते आपल्या वाफवायला फास्ट होतात. आता त्या बेसनमध्ये जरासं पाणी टाकून ते शक्य होईल तेवढं हळूहळू पाणी टाकून ते व्यवस्थित असं त्याचं बॅटर तयार करायचं आहे. अशा पद्धतीने बघा मी पाणी टाकून व्यवस्थित असं, काहींना बघा घट्ट पीठ लागतं, काहींना पातळ लागतं, तुम्हाला जसं लागेल त्या प्रमाणात पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे. शक्यतो जर असं पातळ करायचं, म्हणजे पातळ असं आळूच्या पानांना व्यवस्थित पीठ लागतं. आता इथे मी एक आळूचं पान घेतलेलं आहे, त्याला आता व्यवस्थित असं पातळसर असं मी त्याला बेसनचं पीठ लावून घेते. त्याच्यावरच दुसरं पान देखील टाकलेलं आहे, त्याच्यावर पातळ असा थर द्यायचा आहे, कारण आपण एकाच वेळी 4-5 पानं अशी भरून घेत आहोत. या पानामुळे काय होतं की एक 4-5 पानं जर तुम्ही एकावर एक अशी भरून घेतली ना तर त्याच्या मस्त अशा लेअर तयार होतात आणि आळूच्या वडे देखील कमी वेळात जास्त होतात. आता मी एकावर एक अशी 4 आळूची पानं ठेवून ते व्यवस्थित असं त्याला पीठ लावून घेतलेलं आहे. तशाच पद्धतीने बाकीच्या देखील आळूच्या वड्या पानांना मी पीठ लावून घेतलं आणि असे 4 रोल मी तयार करून घेतलेले आहेत. साईडला बघा आपण ज्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे. त्याच्यावर भरलेली आळूची पानं ठेवली आणि 7 ते 8 मिनिट मी एक वाफ काढून घेतली आणि पाहिलं तर बऱ्यापैकी ते शिजलेलं होतं. आता ते नंतर तशाच पद्धतीने मी ते अजून 5 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपण त्याच्या फोडणीची तयारी करत आहोत. 4-5 चमचे मी तीळ घेतलेले आहेत. तीळ हे ऑप्शनल आहेत बघा, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि जरासं खोबरं देखील मी किसून घेतलेलं आहे. आता खोबऱ्याऐवजी आणि तिळाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता, त्याऐवजी जवस देखील टाकू शकता. आता ते मी व्यवस्थित असं खोबरं खिसून घेतलं, लसूण देखील थोडासा ठेचून घेतला. इकडे आपल्या आळूची जी वड्या शिजायला घातलेल्या होत्या वाफवायला आपण, त्या देखील व्यवस्थित अशा वाफवलेल्या आहेत. एक 15 मिनटामध्ये ना ते व्यवस्थित अशा शिजल्या जातात आपल्या आळूच्या वड्या, त्याला जास्त असा वेळ लागत नाही. आता त्या मोदक पात्रामधून मी ते साईडला काढून घेते आणि व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचे पीस जे आपण करणार आहोत, कट करणार आहोत, ते व्यवस्थित अशा कट होतात. इथे बघा एक 5-7 मिनटामध्ये मी थंड करून घेतल्या. थंड झाल्यानंतर बघा व्यवस्थित अशा हातामध्ये येतात, थोड्याशा कडक देखील होतात त्या थंड झाल्यानंतर.
दिसायला देखील सुरेख आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि अगदी 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये एवढ्या मोठ्या आपण आळूच्या वड्या करणार आहोत. इथे बघा एकावर एक 4-4 पानं ठेवलेली होती मी. मस्त असे त्याचे लेयर आलेले आहेत आणि तुम्हाला जेवढे पीस करायचे आहेत म्हणजे लहान मोठे त्या प्रमाणात तुम्ही ते पीस करून घ्यायचे आहेत. आता एक पॅन घेतला, त्यामध्ये इथे दिसते बघा 1 ते 1.5 चमचा मी साधारण 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी हे देखील टाकून घेतलं. लगेच त्यामध्ये लसूण टाकायचा आणि ते व्यवस्थित असा तो भाजून घ्यायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लसूण आपला व्यवस्थित असा भाजल्यानंतर त्यामध्येच मी तीळ आणि जो आपण किसलेलं खोबरं होतं ते देखील टाकलं आणि ते आता व्यवस्थित असा मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. इथे बघा जरासा 1-2 मिनटामध्ये कलर बदललेला दिसतो, थोडासा लालसर कलर आलेला आहे. तीळ देखील व्यवस्थित असे भाजलेले आहेत आणि आपलं खोबरं जे आहे ते देखील मस्त असं भाजत आहे. ते तुम्ही जेवढं बारीक मंद आचेवर भाजाल ना तेवढं कडक असं खोबरं होतं आणि ते चवीला खूप छान लागतं. आता ते बऱ्यापैकी भाजल्यानंतर मी त्यामध्ये जो घरात आपला घरगुती मसाला साठवणीचा असतो, भाजीला वापरतो, तो टाकला आणि त्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये जेवढं मीठ हवं आहे त्या प्रमाणात मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ आपण ऑलरेडी आळूवडी करताना देखील त्यामध्ये टाकलेलं आहे. नंतर थोडासा त्याला कलर यावा म्हणून मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. इथे बघा मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि आपलं खोबरं आणि तीळ देखील असं मस्त असं कडक झालेलं आहे की नाही. कमी तेलामध्ये मस्त अशा आळूच्या वड्या आणि यामध्ये बघा पाणी वगैरे आपण काहीच वापरलेलं नाही, त्याच्यामुळे 2 दिवस त्या आरामात राहतात आणि चवीलाही खूप छान लागतात. आता ते आळूवडी टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं त्या आळूवडीला सर्व मसाला लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. एकावर एक अशी 4-4 पानं मी भरल्यामुळे ना लेअर देखील खूप छान आले आहेत. इथे बघा दिसतंय मस्त असा मसाला देखील आपला क्रंची झालेला आहे आणि त्याचा सुगंध देखील खूप छान येतोय. आवडलेस मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.